So, good morning, friends. Welcome on Learning Ways. या लेक्चरमध्ये आपण द हिंदू न्यूजपेपरच्या इम्पॉर्टंट टॉप 5 न्यूज आपण बघणार आहे आणि आपल्याला माहित आहे एमपीएससी चा जो पॅटर्न आहे आता चेंज झालेला आहे. त्यामुळे द हिंदू न्यूजपेपर वाचणं आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरलेलं आहे. तर आपण या सिरीज मध्ये डेली द हिंदू न्यूजपेपर अँड इम्पॉर्टंट अदर न्यूजपेपरच्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघणार आहोत. तर यात फर्स्ट इम्पॉर्टंट न्यूज जी आहे ती आहे रामनाथ कोविंद जी जे आहेत त्यांनी त्यांच्या फेअरवेल मध्ये ओके ऍड्रेस करताना त्यांनी क्लायमेट क्रायसिस वर खूप महत्त्वाची भर दिलेली आहे. तर इथं आपल्याला क्लायमेट क्रायसिस काय हे समजणं खूप गरजेचं आहे. तर फर्स्ट क्लायमेट काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तो क्लायमेट म्हणजे काय, तो इन द सिंपल टर्म आपण म्हणू क्लायमेट म्हणजे की सपोज वेदर. वेदर हा डे टू डे फिनॉमिनॉन असतो. रोजचं वेदर म्हणजे आपण म्हणू शकतो की सकाळी आता जर आपण बघितलं की पाऊस आहे, ओके, दुपारी ऊन असतो, तर इट इज द वेदर. आणि कंटिन्युअसली याचा जर ऍव्हरेज काढला अराउंड 32 or more than that years, so it is called as a climate. एक आणि क्लायमेट क्रायसिस म्हणजे काय, हे टर्म आहे स्पेसिफिकली फॉर द ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग काय आपण ते पण बघणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज and its impact, and it is called as a climate crisis. तर इथं महत्वाचं काय, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय की टेम्परेचर जे आहे ते वाढत आहे अर्थचं. आता हे कसं काय वाढतं, बिकॉज ऑफ दी ग्रीन हाऊस गॅसेस. सो व्हॉट आर द ग्रीन हाऊस गॅसेस. तो ग्रीन हाऊस गॅसेस जर बघितलं तर यात ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये इम्पॉर्टंट येतील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओके, देन फ्लोरोकार्बन, sulfur hexafluoride, okay, and water vapor. So these are the certain important greenhouse gases जे की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो त्यामुळे काय होते, टेम्परेचर वाढते, जसं की पोल्युशन्स मुळे पण हे होते. आता यात काय होते आपण नंतर डिटेल मध्ये पण आपण नंतर बघूया स्पेसिफिकली एन्व्हायरमेंटल टॉपिक मध्ये. तर रामनाथ कोविंदजी यांनी क्लायमेट क्रायसिस वर खूप जास्त भर दिलाय आणि त्यात यांनी हे सांगितले की मदर नेचर इज अ डीप agony and the climate crisis can endanger the very future of the planet. एक इम्पॉर्टंट, आता तुम्ही बघू शकता की स्पेसिफिकली टेम्परेचर जे आहे ते खूपच वाढत चाललेलं आहे. इट्स बिकॉज ऑफ दी क्लायमेट इश्यूज. सेकंड इम्पॉर्टंट थिंग जे क्लायमेट बद्दल प्रेसिडेंट यांनी बोललेले आहे, राष्ट्रपती यांनी, तर महात्मा गांधींचे त्यांनी जे आहे कोट केलेले आहे, तर तालिस्मान विच एन्जॉय the whenever in the doubt over the course of the actions, okay, one need only to ask whether that action would help the poorest person around. आता याचा इम्पॅक्ट काय आहे आणि क्लायमेट क्रायसिस आणि पुअरेस्ट पर्सन याचं जर तुम्ही जर कनेक्शन जर बघितले तर क्लायमेट क्रायसिस मुळे आणि ग्रीन हाऊस गॅसेस मुळे सर्वात जास्त कुणाला जर इम्पॅक्ट होऊ शकतो, इट इज द पुअरेस्ट पर्सन. ओके, सो फर्स्ट ही न्यूज होती जी आपल्याला महत्वाची होती. सेकंड इम्पॉर्टंट न्यूज जर तुम्ही इथं बघितली तर ती आहे मंकी पॉक्स बद्दल. तर आता याचा आपण सेपरेट एक टॉपिकच आपण मंकी पॉक्स बद्दल नंतर घेऊया. पण या इथं महत्वाचं फक्त हे की हाय अलर्ट ऍज अ दिल्ली रिपोर्ट्स मंकी पॉक्स. पहिला केस जो आहे आता इथं भेटलेला आहे. तर केसेस काउंट अगर बघितले सर्वात जास्त जे स्पेन मध्ये आहे ते युनायटेड स्टेट, जर्मनी, UK, फ्रान्स. ओके, दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स जे आपल्याला महत्वाचे आहेत. आता याच्यात काही महत्वाच्या गोष्टी जर आहेत त्या आपण इथं बघूया. एक गिव्ह मी जस्ट 1 मिनिट. एक मिनिट. आता मंकी पॉक्स काय हे जर बघितलं आपण त्याच्यात थोडस फक्त हे बघूयात आपण की ट्रान्समिशन ऑफ द मंकी पॉक्स हे व्हायरस थ्रू होते. तर मंकी पॉक्स काय, व्हायरस आहे. सर्वात आधी हे महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, हॅपन्स प्रायमरी थ्रू द लार्ज रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स थ्रू हे होते.
आणि जनरली रिक्वायरिंग प्रोलॉंग क्लोज कॉन्टॅक्ट मुळे होते. इन्क्युबेशन पिरियड याचा जर बघितला तो इट इज अराउंड 6 to 13 डेज पर्यंतचा असतो. अँड सिम्पटम्स इन्क्लूड लेसन्स विच युजली बिगिन्स टू अपियर विदिन 1 to 3 डेज पर्यंत हे होतात. ओके, आणि हा झोनेटिक आहे. झोनेटिक म्हणजे की हा अॅनिमल्स थ्रू ह्युमन्सला होऊ शकतो आणि ह्युमन्स थ्रू अॅनिमल्सला होऊ शकतो. स्पेसिफिकली अॅनिमल्स थ्रू ह्युमन्सला हा होतो. त्याचं इन्क्युबेशन पिरियड आपण बघितलेला आहे आणि लास्टिंग फॉर अराउंड 2 to 4 वीक्स पर्यंत हा राहू शकतो. अँड इट कॅन बी पेनफुल असू शकतं अंटिल हिलिंग फेज. हा पेनफुल पण असू शकतो. ओके, दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स रिलेटेड टू द मंकी पॉक्स. देन अनदर थिंग्स इथं जर आपण बघितलं तर एक मिनिट, विल शो यू ओव्हर हिअर. ओके, आणि ऍक्च्युली महत्वाची न्यूज आहे ती. ओके, स्पेसिफिकली ही न्यूज जी आहे ती इट इज रिलेटेड टू द विंड पॉवर रेट्स मे बॉटम आउट. So with reverse auction stops, price may rise from as low as 2.50 rupees a unit. So इथं फर्स्ट महत्वाचं इम्पॉर्टंट थिंग जे आहे ते व्हॉट इज रिव्हर्स ऑक्शन. सो व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द रिव्हर्स ऑक्शन्स. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की आपल्याला माहिती असणं गरजेच्या आहेत. ओके, तर रिव्हर्स ऑक्शन जर आपण इथं बघितलं तर रिव्हर्स ऑक्शनचा मिनिंग काय होते की इथं ट्रॅडिशनल रोल्स मध्ये आपण काय बघतो की एक जो असतो सेलर असतो आणि मल्टिपल बायर्स असतात. बट रिव्हर्स ऑप्शन्स मध्ये उलट आहे. देयर इज ओनली वन बायर. लेट्स टेक एक्झाम्पल, दिस इज द वन बायर आणि सेलर्स भरपूर असतात. ओके, and it is called as a reverse auction. The wind power rates may bottom out. रिव्हर्स ऑक्शन स्टॉप होऊ शकते आणि याच्यामुळे इश्यूज होऊ शकतात. इंडिया हॅज कमिटेड टू इन्स्टॉलिंग 60,000 मेगावॅट ऑफ द विंड पॉवर. हे महत्वाचं आहे. ओके, पॉवर प्रोजेक्ट बाय 2022 बट हॅज मेड ओनली 2/3 ऑफ द टार्गेट. तर टार्गेट आपण किती टार्गेट आतापर्यंत अचीव केले आहे? 2/3. 2022 पर्यंत yani या वर्षापर्यंत डिसेंबर पर्यंत आपल्याला 60,000 मेगावॅट पर्यंत करायचं होतं. फक्त 2/3 आपण इथं कव्हर केलं आहे. म्हणजे अराउंड 40,000 मेगावॅट पर्यंत आपण हे अचीव केलं आहे. सो देअर वेअर कंप्लेंट्स याच्या आहेत. आणि कंप्लेंट्स काय फ्रॉम द इंडस्ट्री दॅट ई रिव्हर्स ऑप्शन्स जे आहे आर लिडिंग टू टॅरिफ बिंग आर आर्टिफिशियली लोअर्ड. कमी होऊ शकतात अँड लिडिंग टू अनहेल्दी कॉम्पिटिशन वाढू शकते आणि त्यामुळे इश्यूज होऊ शकतात स्पेसिफिकली रिव्हर्स ऑप्शन मध्ये. तिथं महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट हा रिव्हर्स ऑप्शनिंग म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. आणि जे महत्वाचं आहे स्पेसिफिकली फॉर द एमपीएससी ऑल्सो अँड फॉर दोज हु आर प्रिपेरिंग फॉर द यूपीएससी ऑल्सो. सो रिव्हर्स ऑप्शन्स वेर द नॉर्म फॉर ऑल रिन्युएबल एनर्जी प्रोडक्ट्स. प्रोजेक्ट साठी हे इम्पॉर्टंट आहे, इन्क्लुडिंग सोलर विंड प्रोजेक्ट सिन्स 2015. सो 2015 पासून रिव्हर्स ऑप्शनिंग जे आहे हा नॉर्म बनलेला आहे सगळ्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट साठी. The government change of the stance signal that the rock bottom prices associated with the clean energy projects per unit solar cost has fallen 2.43 पर्यंत कमी होऊ शकते. आता याचा इश्यू काय? इश्यू हा आहे द कॉस्ट ऑफ लार्ज ट्रॅक्ट्स ऑफ द लँड रिक्वायर्ड टू इन्स्टॉल विंड टर्बाइन्स. आता तुम्हाला माहिती आहे की विंड टर्बाइन साठी जे आहे इनिशियल कॉस्ट जी आहे ती खूप जास्त असते अँड देर इज अ लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ द प्राईम साइट्स. आता सर्वात जास्त जर बघितलं तर कुठं कुठं आहे विंड एनर्जी जर बघितले याचे कुठं कुठं जास्त आपल्याला मिळते किंवा स्टेटस विंड एनर्जी साठी जर बघितले तर इंडियामध्ये जर बघितलं सपोज दिस इज इंडिया. मॅप थोडासा खालीवर होऊ शकतो. तर इथं सर्वात जास्त जर बघितलं आपण तर आंध्र प्रदेश एक आहे, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरात, देन राजस्थान. these are the राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. these are the important states जिथं विंड एनर्जी सर्वात जास्त आहे. 95% ऑफ विंड एनर्जी इथून प्रोड्यूस केली जाते. ओके,
द लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ द प्राईम साइट्स जे आहेत ते ऑलरेडी कमी आहेत दॅट आर फेवरेबल फॉर द कॉस्ट इफिशियंट विंड प्रोजेक्टसाठी, एक हा इश्यू आहे. अँड द पुअर फायनान्शियल हेल्थ ऑफ द स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन जे आहे तो पुअर फायनान्शियल हेल्थ आहे. ऑलरेडी स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्कॉम वर जो आहे ऑलरेडी युपीएससी ने क्वेश्चन 2016 ला विचारला होता. ओके, तर इथे तो एक प्रॉब्लेम आहे. आणि नेक्स्ट जर बघितलं की क्लॅरिटी पण नाही आहे रिलेटेड टू द पॉलिसी, तर पॉलिसी पॅरालिसिस पण आपण इथे म्हणू शकतो. देअर येट टू बी नो क्लॅरिटी ऑन व्हॉट वुड रिप्लेस द एक्झिस्टिंग पॉलिसीज, हा एक इश्यू आहे. रिव्हर्स ऑप्शन सेज सिस्टम जो आहे रिप्लेस अ सिस्टम ऑफ द feed-in tariff where companies placed a close bid for chance to develop a wind power project at a site, return for the fixed revenue for the fixed period. तर यापासून आपण रिव्हर्स ऑप्शन वर आलेलो आहे. तर यात हे महत्वाचं आहे की कुठले कुठले साइट्स आहे आणि काय काय आहे. तिथे जर बघितलं की आणखी महत्वाच्या गोष्टी की याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केम अप विथ सर्टन इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह. त्या या इनिशिएटिव्ह मध्ये एक इनिशिएटिव्ह जो आहे तो आहे नॅशनल विंड सोलर हायब्रिड पॉलिसी. नॅशनल विंड सोलर हायब्रिड पॉलिसी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणलेली आहे. ओके, सो दीज आर द थर्ड इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ द डे वी कॅन सी. वन मिनिट ना. मंकी पॉक्स बद्दल आपण आणखी डिटेल मध्ये नंतर याच्यात बघूयात. क्लायमेट क्रायसिस बद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, अँड याच्याबद्दल पण आपण बघितलं आता की विंड बद्दलचा इश्यूज काय. आता द्रौपदी मुर्मू मॅम ज्या आहेत प्रेसिडेंट, शी इज बिकम द 15th प्रेसिडेंट ऑफ इंडिया, हे पण आपण बघितलं. आता यानंतरचा जो टॉपिक आहे जो की इम्पॉर्टंट आहे, फिफ्थ जनरेशन बद्दल आपण नंतर एक स्पेसिफिक टॉपिक घेणार आहे. फिफ्थ जनरेशन मीन्स 5G बद्दलचा. ओके, आता नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे स्टडी शेड्स लाईट ऑन प्री प्रेडिटर रिलेशनशिप इन हिमाचल. तो ही जी स्टडी आहे कोणी घेतली होती तर इट इज द झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ऑन स्नो लेपर्ड. ओके, स्नो लेपर्ड इट इज द vulnerable species has thrown up the interesting insight on the elusive mountain cat and its prey species. And it revealed, this study का reveal करते the strong link between the habitat used by the snow leopard and its prey species, Siberian ibex and blue sheep. तो इथं महत्वाचं हे काय की जर तुम्ही बघितलं vulnerable आहे काय, snow leopard it is the vulnerable as per the IUCN red list listed in the schedule 1 species of the Indian Wildlife Act 1970. So these are the important things you need to understand and you need to remember specifically for the prelims purposes. Snow leopard are elusive mountain cats whose survival depends primarily on the wild angulars. The snow leopard is a largely threatened because of the loss of natural prey species, retaliatory killing due to the conflict with the human and illegal trade of its fur and bones. These are the important things. क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे आणि हा टॉपिक तुम्ही जसं आपण पहिला टॉपिक बघितलं ना क्लायमेट क्रायसिस, त्यात पण हा टॉपिक तुम्ही लिहू शकता. ते यात काय फाउंड झालेलं आहे की जी स्टडीज आहेत त्यात हे दाखवलं की स्नो लेपर्ड जो है डिटेक्शंस प्रोबॅबिलिटी वॉज हाय इफ द साइट वॉज used by its prey species. जसं की ब्लू शिपने हे जे स्पीस जे आहे इट इज ऑल्सो द vulnerable species आहे. यांनी जर ही साइट यूज केली असेल तर तिथे स्नो लेपर्ड भेटण्याचे चान्सेस आहेत असं सांगितलं गेलेलं आहे थोड्याफार प्रमाणात. ओके, तर इथं कुठं मिळेल हे तर स्पेसिफिकली ग्रासलँड एरिया, अस्पेक्ट स्लोप्स, डिस्टन्स टू वॉटर वेअर इम्पॉर्टंट ड्रायव्हर्स ऑफ द हॅबिटॅट यूज फॉर द स्नो लेपर्ड as well as its prey species. These are the important things. Then another important topic of the day is we can say just a minute related to the China. China launches second space station model. तर पेपर 3 मध्ये हे आपल्याला येऊ शकते किंवा
सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये स्पेसिफिकली क्वेश्चन विचारला जातो. सो चायना ऑन संडे लॉन्च द सेकंड ऑफ द 3 मॉड्यूल ऑफ इट्स परमनंट स्पेस स्टेशन्स. तो स्पेस स्टेशन कुठे असते? लोअर अर्थ ऑर्बिट, मिडल अर्थ ऑर्बिट और हायर अर्थ ऑर्बिट मध्ये. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग वी नीड टू अंडरस्टँड. सो द स्पेस स्टेशन जे आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जर तुम्ही बघितलं, सो इट इज अराउंड 400 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. सो इट इज ॲट द लोअर अर्थ ऑर्बिट. तर लोअर अर्थ ऑर्बिट कुठपर्यंत असते? लोअर अर्थ ऑर्बिट जो आहे अराउंड 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटरचा जो एरिया आहे from the earth surface, it is called as a lower earth orbit. Okay, so international space station तिथेच आहे आणि चायना also launch second space station module over there. Okay, it's a 23-ton Ventian quest for the heavens laboratory model launching on the back of China's most powerful rocket long 5 March यानी हे सेंड केलेलं. तर कधी कधी असा क्वेश्चन विचारला जातो यूपीएससी आणि मे बी एमपीएससी पण विचारू शकते इन द नेक्स्ट इयर. ओके, सो इथं वेंगचान स्पेस लॉन्च सेंटर जसं आपलं इस्रोचं श्रीहरिकोटाला आहे तसंच त्यांचं आहे. सो वेंटियन फीचर अँड एअरलॉक कॅबिन इथं राहणार आहे. दॅट इज टू बी द मेन एक्झिट एंट्री पॉइंट फॉर द एक्स्ट्रा व्हेहिक्युलर ऍक्टिव्हिटीज व्हेन द स्टेशन इज कम्प्लीटेड. दॅट इज इम्पॉर्टंट. It is also serve as a short-term living quarter for astronauts during the crew rotations on the stations, designed for the long-term accommodations of just 3 to 4 or 3 to 4 astronauts specifically. And Magellan is expected to launch in the October. तो इथं आपण महत्वाचं काय की स्पेस स्टेशन चायनाने लॉन्च केलेलं आहे. कशाने लॉन्च केलं तर लॉंग मार्च 5 स्पेस स्टेशन. ओके, लॉंग मार्च 5 या रॉकेटने लॉन्च केलेलं आहे. इम्पॉर्टंट आणखी इम्पॉर्टंट हे आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काय हे आपण बघितले. सो दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स. आता याच्यात आणखी काही इम्पॉर्टंट थिंग्स जसं मी सांगितलं होतं की 5G आहे, तो 5G स्पेशल टॉपिक आपण घेणार आहे आणि डिटेल मध्ये ते बघणार आहे. आणि मंकी फॉक्सचा एक टॉपिक आपण डिटेल मध्ये बघणार आहे. Okay, so these are the important things in Hindu. Okay, thank you so much.